सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरिदकेमधली नवी दृश्य समोर आली आहेत। भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालेला आहे। याच ट्रेनिंग कॅम्पमधून कसाबने ट्रेनिंग घेतलेलं होतं 26/11 या दहशतवादी हल्ल्याचं, आणि हाच ट्रेनिंग कॅम्प आता भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये उद्ध्वस्त झालाय। आणि उद्ध्वस्त झाल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। एअर स्ट्राईक नंतर मुरिदकेमधील ही नवी दृश्य समोर। तर मुरिदकेमधला हाच तो ट्रेनिंग कॅम्प ज्या ठिकाणी अजमल कसाबनं ट्रेनिंग घेतलेलं होतं। 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला ज्यानं मुंबई हादरलेली होती आणि अजमल कसाब या दहशतवाद्याला आपण पकडलेलं होतं। खटला त्याचा आपल्याकडे चाललेला होता आणि अजमल कसाबला दहशतवादाचं क्रूरपणे अंधाधुंदपणे गोळीबार करण्याचं जे ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं ते याच ट्रेनिंग कॅम्पमध्ये देण्यात आलेलं होतं। पाकिस्तानी दहशतवादी ज्यानं अंधाधुंद गोळीबार मुंबईत केलेला होता। अंधाधुंद असा संपूर्ण दहशतवादी हल्ला होता या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेला। त्यांचा हा ट्रेनिंग कॅम्प कशा प्रकारे उद्ध्वस्त झालाय त्याची ही दृश्य। तर कसाबला पकडलेलं होतं, जिवंत पकडलेला हा दहशतवादी होता आणि ज्याच्या जोरावरच हा संपूर्ण पुढचा खटला चाललेला होता। त्याला पकडण्याच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्या टीम मधले हेमंत बावधनकर पोलीस अधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत बावधनकरजी, काल ऑपरेशन सिंदूर नंतर मुरिदकेमधली जी दृश्य आता आज ताजी दृश्य समोर येत आहेत, मुरिदकेमधला तोच ट्रेनिंग कॅम्प जिथे कसाबला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। तुम्ही सुद्धा ती दृश्य पाहिली असतीलच। या सगळ्यानंतर नेमकी काय तुमची प्रतिक्रिया, काय तुमच्या भावना ही सगळे हल्ल्यानंतर निर्माण झाल्यात? सर्वप्रथम भारतीय सैन्याचं मी अभिनंदन करीन की काल त्यांनी जो एअर स्ट्राईक केला आणि 9 आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याची केंद्र पाकिस्तानमधले त्यांनी उद्ध्वस्त केले आणि त्यामधलं एक मुरुदकेचा ज्यामध्ये कसाबने ट्रेनिंग घेतलं होतं आणि जो कसाब नंतर आपल्या 26/11ला मुंबईत आला आणि त्यांनी त्याच्या इतर 9 साथीदारांच्या सोबत हैदोस घातला होता आणि तिकडे पण आपण त्यांना ठार मारलेला आहे आणि कसाबला पण तेव्हा जिवंत पकडलेला आहे। आणि मी तर म्हणेन की पाकिस्तानात जिथे जिथे असे प्रशिक्षण केंद्र आहेत अतिरेक्यांना देणारी, ही सर्व शोधून काढावी आणि एकदमच त्याच्या कालच्या जसा अटॅक केला तसा पुन्हा एकदा अटॅक करून ते उद्ध्वस्त म्हणजे जडापासून ते समूळ नष्ट करणं आवश्यक आहे। त्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही पाकिस्तानला। हेमंत बावधनकरजी, तुम्ही कसाबला जिवंत पकडलं होतं, त्यानंतर बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या होत्या, पण जिथून हा सगळा कसाबचा दहशतवादाचा क्रूर प्रवास सुरू झाला होता तेच ठिकाणात जमीनदोस्त झालाय आणि तिथे आता फक्त मातीचा ढिगारा उरलाय। ही दृश्य पाहून समाधान वाटतं? अगदी समाधान वाटतं आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम मी अभिनंदन पण केलेलं आहे आपल्या भारतीय सेनेचं। आणि मी तर म्हणतो हेच नाही, कसाबनी ट्रेनिंग केलेलं असं नाही, जिथे जिथे अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जातं ते तिथे असं समजावं की ते अतिरेकी ट्रेन होऊन आपल्या भारताविरुद्धच कारवाया करण्यासाठी येणार असं गृहीत धरूनच ते सर्व जे असतील तिकडचे जे अतिरेकी प्रशिक्षण केंद्र ती उद्ध्वस्त करावी असं माझं ठाम मत आहे। हेमंत बावधनकरजी, कालचा ऑपरेशन सिंदूर त्यावेळेसचा हा संपूर्ण एअर स्ट्राईक त्यानंतरची समोर आलेली ही ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य, इतरही भागांमध्ये अशाच प्रकारे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालेले आहेत। हा एक मोठा दणका आपल्याकडून दिलेला पाकिस्तानला, पाकिस्तानकडून जे दहशतवाद्यांना सातत्यानं पाठबळ पुरवलं जातं त्याला हा एक मोठा दणका। मात्र हे असे एअर स्ट्राईक असो किंवा अशा प्रकारचे जे एक कारवाया आहेत त्या सातत्यानं व्हाव्या असं वाटतं? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण नुसतंच पहलगामचा आपल्या ज्या आपले जे नागरिक मारले गेले त्यांचा बदला घेतला नाहीये, परंतु त्यांना अशी अद्दल घडवलेली आहे की तुम्ही काही कारवाया कराल, डोकं कराल तर ते आम्ही मुळापासून त्यांना खेचून काढू असा आपण एक चांगला इशारा किंवा मेसेज दिलेला आहे आणि तो पूर्ण ग्लोबली तो मेसेज गेलेला आहे। मी तर म्हणेन की नुसतं ते अतिरेक्यांच्या उद्ध्वस्त त्यांना धडा नाही शिकवायचा आहे, आपल्याला पाकिस्तानला पण धडा शिकवणं जरुरी आहे। कारण की पाकिस्तानाच्याच छत्रछायेखाली हे टेरर कॅम्प त्या ठिकाणी हे झालेले आहेत, म्हणजे वाढले गेलेले आहेत, आपण याच्यासारखे म्हणता येईल भूछत्रासारखे, आणि ते समूळ नष्ट करणं आवश्यक आहे। आणि हा पण एक चांगला संदेश या
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला आहे. हेमंत बावधनकरजी, कसाबला जिवंत पकडण्यात आलेलं होतं. या 26/11 मुंबई हल्ल्यातला पकडला गेलेला तो एकमेव दहशतवादी होता, जिवंत पकडला गेलेला. त्याच्या चौकशी दरम्यान असेल किंवा या संपूर्ण प्रोसेस दरम्यान असेल, कशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं किंवा आत्मघातकी प्रशिक्षण जे त्यांना दिलं जायचं, या सगळ्याबद्दलचं तुमचं नेमकं त्या संपूर्ण कारवाई दरम्यानचं काय आकलन होतं आणि या स्ट्राईक नंतर अशा प्रकारचे आत्मघातकी जे दहशतवादी आहेत ते तयार होणाऱ्या फॅक्टऱ्या बंद होतील असं वाटतं, किंवा एकंदरीत कसाबबद्दलचं तुमचं त्यावेळेसचं सगळं आकलन काय होतं? कशा प्रकारचं ट्रेनिंग त्याला या ठिकाणी दिलं गेलं होतं? आम्ही कसाबला आमच्या टीमने जिवंत पकडलं. त्याच्यामध्ये आमचे तुकाराम मोंबळे होते, शहीद झालेले, संजय गोविलकर, भास्कर कदम. ज्या टीमने जेव्हा ते अतिरेकी अबू इस्माईल आणि कसाब गिरगाव चौपाटी या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांची कार इंटरसेप्ट केली आणि त्यांनी आमच्यावर फायरिंग केलं. आम्ही रिटॅलिएट म्हणून त्यांना फायरिंग केलं आणि अबू इस्माईलला आम्ही त्या ठिकाणी जागीच ठार मारलं. आणि कसाबला जिवंत पकडण्यात आमचे तुकाराम मुंबळींनी त्यांनी जे फायरिंग केलं त्या सर्व गोळ्या आपल्या छातीवर घेतल्या आणि त्याही परिस्थितीत त्याला पकडून ठेवलं आणि म्हणून आम्हाला कसाब हा जिवंत पकडता आलेला आहे. आणि कसाबच्या नंतर त्याने बघितलं असेल त्याच्या हातामध्ये आपल्या हिंदू जसे धागा बांधतात तसा धागा त्यांच्यात, म्हणजे किती प्लॅनिंग करून ते आले होते. म्हणजे त्यांचं ट्रेनिंग इतकं रेगरस त्या ठिकाणी झालं होतं, एक अत्यंत सफाईने. म्हणजे ते म्हणजे सैन्यात जे आपले सैनिक जे फायरिंग करतात किंवा वेपन हँडल करतात त्या पद्धतीने ते वेपन हँडल करत होते. म्हणजे इतकं त्यांना रिगरस ट्रेनिंग त्या ठिकाणी 2 वर्षाचं देण्यात आलं होतं. आणि पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळून आलं की पूर्ण त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये पाकिस्तानातला हेतू आणि पाकिस्तानात कसे कॅम्प चालवले जातात आणि कसं ट्रेनिंग दिलं जातात, कसं जिहाद केला जातो आणि तुम्ही त्याच्यात कुर्बान व्हा, तुम्हाला स्वर्गात जाता येईल वगैरे वगैरे अशा भापक कल्पना त्यांना तिकडे देण्यात येतं आणि त्यांना आमिष दाखवण्यात येतं पैशाचं आणि असे ते ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांना पाठवण्यात येतं. माझं म्हणणं असं आहे की असे जे ट्रेनिंग कॅम्प जिकडे जिकडे असतील त्याचा शोध घेऊन त्यावर अटॅक करणं म्हणजे पिरियडिक आता एक आपण हे चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतो त्याला, कारवाया चालूच ठेवणं जरुरी आहे जेणेकरून त्यांना पूर्ण ते समजले गेले पाहिजेत की आता भारताच्या विरुद्ध काही कुरघोडी करता कामा नये. हॅलो हेमंत बावधनकर सर, धन्यवाद आपल्या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल आणि तुम्ही तुमचे अनुभव आणि तपासातली काही माहिती सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. कसाबच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य आहेत जो की मुरिदकेमध्ये होता. दहशतवादाची ही फॅक्टरी आहे पाकिस्तानमधील जी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झालेली आहे आणि आता फक्त मातीचा ढिगारा तिथे उरला आहे. त्यामुळे पाकिस्तानातल्या दहशतवादी कॅम्पचा हा फक्त आता सांगाडा भारताने शिल्लक ठेवला. हा एक संदेश आहे पाकिस्तानला आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानातल्या लष्कराला सुद्धा.